नमस्कार. स्वामी पूजन या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घ्यायला माझ्या या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे, जिथे आपण त्यांच्या भक्तीचा आणि जीवनातील प्रेरणादायी कथा बघू. तर मॅनिफेस्टेशन आणि स्वामी भक्तीचा खरंच काही संबंध आहे का? तर हे सगळं तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघताना तुम्हाला एकदाही असं वाटणार नाही की हा व्हिडिओ आपण स्किप करावा, आणि त्यामुळे शॉर्टमध्ये हा व्हिडिओ बघा. आणि आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे. हाच विचार मांडताना लोकांना खरंच आवडेल. मग मी इथेच थांबते आणि पुढच्या व्हिडिओसाठी पहिले आपण समजून घेऊया की मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय. मॅनिफेस्टेशन म्हणजे टर्निंग समथिंग यू डिझायर इनटू रियालिटी बाय युजिंग युअर मेंटल पॉवर. बाय युजिंग युअर थॉट प्रोसेस म्हणजेच तुमची स्वप्न किंवा तुमचं विजन तुमच्या विचाराच्या शक्तीद्वारे सत्यात उतरवणं, या प्रोसेसला म्हणतो आपण मॅनिफेस्टेशन. मग या प्रक्रियेत तुमची श्रद्धा, विचार आणि आचरण हे सगळे सामील असतं. आणि स्वामी भक्ती म्हणजे स्वामी समर्थांबद्दल असलेली ती श्रद्धा, विश्वास आणि त्याचा बोध आपल्या आयुष्यात बदल घडवून आणतो. आपण स्पोर्ट्स पर्सनचे पॉडकास्ट बघतो, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनचे पॉडकास्ट बघतो. त्यामुळे एक क्वेश्चन यांच्यामध्ये कॉमन असते, ते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. ते लोक एकच सांगतात, तर तुम्ही इथून तुमचं गोल बघताय आणि तुमच्यामध्ये इनकरेज आहे की मी स्वतःला सांगू शकेन की दॅट आय कॅन अचीव, तर तुम्ही ती गोष्ट इझिली अट्रॅक्ट करू शकता युनिव्हर्स कडून स्वतःकडे. म्हणजेच समजा मला एखादी जर कार मॅनिफेस्ट करायची आहे, तर मला ती व्हिज्युअलाइज करता आली पाहिजे की मी ती कार स्वतः चालवतो आहे, मी त्या कारमध्ये बसलो आहे, कारचं स्टेरिंगला पकडून आहे, मी त्या कारमध्ये उतरतो आहे. तो जो ऑरा माझ्या अवतीभोवती क्रिएट होईल, जो ओनर म्हणून तो मला स्वतःला फील करता आला पाहिजे. आणि माझ्याकडे जेवढं एनकरेज पाहिजे ते स्वतःला बोलून दाखवू, ही गाडी आहे ना, ही माझीच आहे. 6 महिन्यात का असेना, 8 महिन्याचं का असेना, पण ही गाडी ऑलरेडी माझी आहे. तर ही बिलीफ तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या स्वप्नापर्यंत, तुमच्या विजनपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता. ही जी सक्सेसफुल लोक असतात, ती मेंटली त्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड असतात, मेंटली ती गोष्ट मिळवतात. याच मानसिक तयारीमुळे त्यांना स्थिर विश्वास मिळतो की त्यांनी जे ठरवलंय ते प्रत्यक्षात घडतंय, आणि मग त्यांची कृतीही त्याच दिशेने असते. त्यामुळे मॅनिफेस्टेशन आणि स्वामी भक्ती दोन्हींचा एकत्र परिणाम खूप लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणतो. जेव्हा आपण या मानसिक पद्धतीने खरोखर आत्मसात करतो, तेव्हा आपली दिशा स्पष्ट होते. जेव्हा आपण हे परफेक्टली बोलतो, ऑन टाइम किंवा टाइमच्या आधी पोहोचून ती गोष्ट अचीव करतो. मॅनिफेस्टेशनसाठी या 5 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे क्वालिटी ऑफ विजन. विजनची क्वालिटी असणं, क्लिअरिटी असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला माहीतच नाही आहे की तुम्हाला काय अचीव करायचं आहे,
किंवा कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडीची आहे आणि ती गोष्ट अचीव केल्यानंतर तुम्हाला ते तुमचं सोल हॅपी होणार आहे, तर ती गोष्ट काय आहे हेही माहिती असणं तुमच्या सगळ्यांच्या गरजेचं असतं. मी याआधी बऱ्याच लोकांचं काउन्सिलिंग केलेलं आहे आणि ह्या सगळ्यात मेन पॉइंट आहे, जेव्हा मी त्यांना विचारतो, माझ्या स्टुडंटना विचारतो की तुम्हाला आयुष्यात नक्की अचीव काय करायचं आहे, 90% लोक गडबडतात, यार मलाच एक्झॅक्टली माहित नाही आहे की मला नक्की आपलं काय करायचं आहे. यामुळे विजन बद्दल क्लॅरिटी असणं खूप महत्वाचं आहे. सेकंड पॉइंट जो आहे म्हणजे इमोशनल कमिटमेंट. तुम्हाला त्या गोष्टीसाठी मनापासून बांधिलकी बाळगावी लागते, कारण तीच भावना तुमच्या कृतींना चालना देते. ह्या पॉइंटवरच बरेच लोक तयार होतात. ह्या पॉइंटवरच बऱ्याच लोकांची मॅनिफेस्टेशन प्रोसेस ही फेल होऊन जाते की सुरुवातीपासून पुन्हा रिस्टार्ट कर. विश्वास हा पॉइंट म्हणजे बिलीफ या ज्योतिष शिकणं. या विश्वासामुळे आपण अडचणींना पार करतो, धैर्याने पुढे जातो आणि जिथे थोडा काळ थांबलो असतो तिथे यश मिळू शकतो. युनिव्हर्सचा अभिमान विश्वासच नाही आहे की ती गोष्ट तुम्ही अचीव करू शकता. युनिव्हर्सला माहीतच नाही की विश्वासच नाही की ती गोष्ट तुम्ही अचीव करू शकता, तर तुमची मॅनिफेस्टेशन प्रोसेस ब्लॉक होऊन येते. युनिव्हर्स तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोहोचत नाही, कारण तुम्ही स्वतःच त्या गोष्टीसाठी कॉन्फिडंट नाही आहे की मी ती अचीव करू शकतो की नाही. युनिव्हर्स तुमच्या लॉजिकला महत्त्व देत नाही. युनिव्हर्स तुमच्या फिलिंगला, युनिव्हर्स तुमच्या इमोशनलला महत्त्व देतं. जे इमोशनल तुम्ही युनिव्हर्सला दाखवाल तसे सिच्युएशन युनिव्हर्स तुमच्या समोर टप्प्याटप्प्याने टाकत जातो. जर तुम्ही स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार केला, मला BMW पाहिजे, पण मला माहीत आहे की मी कसं बाय करणार, मी तर घेऊच शकत नाही, ते कार खूपच एक्सपेन्सिव्ह आहे, ती कार खूप श्रीमंत लोकांकडे असते, ती कार घेण्यासाठी मला वर्षानुवर्ष मेहनत करावी लागेल. ह्या गोष्टी तुम्हाला युनिव्हर्स विचारत नाही. युनिव्हर्स तुमच्याकडे लॉजिक मागत नाही. युनिव्हर्स तुमचे त्या गोष्टीबद्दलचे इमोशन पॉझिटिव्ह असतील, तुम्ही जर कॉन्फिडंट असाल, माझी मेहनत चालू आहे, मला माहीत आहे की मी त्या गोष्टीपर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहे, मी रोज व्हिज्युअलाइज करतोय की ती गोष्ट माझी ऑलरेडी आहे, मी त्या गोष्टीपर्यंत 100% पोहोचणार आणि युनिव्हर्स सर मला त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्याचे टप्प्याटप्प्याने रस्ते किंवा टप्प्याटप्प्याने सोल्युशन देत आहे, कारण मी फक्त पॉझिटिव्ह बिलीफ ठेवतो डोक्यामध्ये. अगदी त्यामुळे आपली मनस्थिती सकारात्मक राहते आणि मग त्या विश्वासामुळेच तुम्हाला त्या गोष्टीकडे योग्य दिशा दाखविली जाते. बिलीफ बसणं गरजेचं आहे स्वतःवर की मी ती गोष्ट अचीव करू शकतो, मी ती गोष्ट डिझर्व करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा विश्वास, तुमचा बिलीफ, फेथ असलं पाहिजे तुमच्या स्वामीवर. जर हे माझं स्वप्न आहे ना, तर ते माझं स्वप्न नाही आहे. मी एक फक्त स्वामी सेवक आहे आणि माझे बॉडी ॲक्शन्स, माझी बॉडी लँग्वेज, माझे विचार जेवढं काही आहे ते सगळं माझ्या स्वामींचं देणं आहे. म्हणजेच माझं स्वप्न सुद्धा हे स्वामींचीच देण आहे. जर स्वामींनी मला हे स्वप्न दिलेलं आहे, तर ते स्वप्न पूर्ण करून घेण्याचं काम पण स्वामींचंच आहे. मला फक्त ठेवलं पाहिजे ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. फक्त स्वामीवरचा विश्वास आणि तुमच्या ध्येयासाठीची निष्ठा, हे दोन्ही तुमच्या मॅनिफेस्टेशन्सला एक स्थिर पाया घालतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता. मनात
विश्वास ठेवला पाहिजे की हे सगळं होणारच आहे म्हणून माझ्यापर्यंत पोहोचलं. थॉट किंवा जर ते स्वप्न तुमच्या डोक्यात आलेलं आहे तर त्यामागे काहीतरी पर्पज आहे आणि ते वर्ष ॲक्शन घेतल्या पाहिजे. त्या वर्षी तुमचा स्वतःवरचा विश्वास असला पाहिजे आणि मग तुमच्या विश्वास असला तर तिसरी गोष्ट म्हणजे मॅनिफेस्टेशनमध्ये इम्पॉर्टंट असणारी तिसरी गोष्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन प्रोसेस. तुम्हाला एक छोटासा किस्सा विराट कोहलीने फक्त मैदानावरच नाही तर मनातही त्या विजयाची स्पष्ट चित्रपट्टी बनवली होती. त्यामुळे तो प्रत्येक वेळी त्या आव्हानांना सामोरा जातो आणि त्याच्या प्रॅक्टिसचा तोच परिणाम मैदानावर दिसतो. तर त्याला कोणीही लागते, लोक घाबरतात कारण तो ऑलरेडी त्याने काल इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे की तू टुर्नामेंटमध्ये जायच्या आधी व्हिज्युअलाइज करतो की मी त्याच्या बेस्ट बॉलरची धुलाई करतोय. तो व्हिज्युअलाइज करतो की मी ऑलरेडी तिथला बेस्ट प्लेयर आहे. कोणत्याही बॉलर समोर येऊ दे, कोणत्याही बॉलर मला बॉलिंग करू देत, मी त्याची धुलाई करणार आहे. असा माझा ऑराज मी असा दाखवणार आहे की समोरचा माझ्यावरती स्लॅजिंग करायला सुद्धा घाबरेल. आणि ही गोष्ट तो 1-1.5 महिना आधीपासून व्हिज्युअलाइज करत असतो आणि ज्यावेळी तो ॲक्च्युअली त्या ग्राउंडवर प्रेझेंट असतो त्यावेळी हे सगळं ऑलरेडी 1-1.5 महिना त्याने व्हिज्युअलाइज केलेलं आहे. दॅट मीन्स इट इज गोइंग टू बी व्हेरी इझी फॉर हिम. ही बिलीव्ह इन हिमसेल्फ, ही बिलीव्ह इन महादेव, त्यांचे देवामध्ये त्याचा विश्वास आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं आणि व्हिज्युअलाइज करता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याने जे मानसिक चित्रण तयार केलेलं असतं त्यामुळे तो स्वतःला त्या परिस्थितीला आधीच सामोरा जातो आणि मैदानावर तो खरोखरच आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो. त्यामुळे त्याच्या यशाला काही अडथळे उरत नाहीत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या स्वामी भक्त परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खूप छान व्हिडिओमध्ये खूप छान टॉपिक घेऊन तुमच्या समोर मी